नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सिरियल प्रेमी या यूट्यूब चॅनलवर। आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एका लाडक्या मालिकेचा एपिसोड घेऊन आलेली आहे। सध्या तर आपली लाडकी मालिका फक्त आणि फक्त लग्नानंतर होईलच प्रेम ही आहे। तर ह्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये कालच्या एपिसोडमध्ये अतिशय मनाला घोर लावण्यासारखं काहीतरी घडणार होतं आणि ते काय होतं तर मानिनीला घटस्फोटाचं सत्य समजलं होतं आणि त्यावरती प्रचंड वैतागली होती। आता ती नेमकं कशी रिॲक्ट करणार आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणं मजेशीर ठरणार आहे। त्यामुळे तुमची उत्सुकता फार टांगून न धरता लगेचच आजच्या एपिसोडला सुरुवात करते। तर बघा, एपिसोडच्या सुरुवातीलाच आपल्याला पार्थ आणि रम्या दिसत आहे। रम्याने काल पडण्याचं नाटक केलं होतं आणि ती पार्थच्या रूममध्येच त्या ठिकाणी बसली होती आणि पार्थ तिला मलम वगैरे लावून देत होता आणि ती पार्थचाच विचार करत असताना मनातले मनात स्वतःला भाग्यवान समजत होती की खरंच आय लव्ह यू पार्थ, मला तू खूप आवडतोस वगैरे वगैरे। तर तेवढ्यात आता ह्या दोघांचं जेव्हा थोडाफार संवाद चालू असतो, म्हणजे पार्थ तिला म्हणतो की काही बोललीस का? तर ती म्हणते नाही, मी काहीही बोलले नाही वगैरे वगैरे। असं चालू असतानाच मानिनी येते आणि मानिनीला पार्थला रम्याला क्रीम लावून देताना पाहून खूप राग येतो आणि ती म्हणते अरे बास, आता किती वेळ लावणार आहे, एवढा वेळ लावत नाही ते क्रीम, जा तुझी कामं कर। आणि रम्यालाही सांगते की आणि हो तू पण, तुला जर काही हवं असेल तर तू मला सांग, पार्थला त्याच्या कामामध्ये डिस्टर्ब करण्याची काहीही गरज नाही असं ती तिला म्हणते। आणि लगेचच पार्थला विचारते की बोल, तुला काय म्हणायचं होतं, तू काहीतरी सांगणार होतास ना? तर लगेचच पार्थ पुन्हा एकदा सांगायला जातो तर रम्या पुन्हा मध्येच आई ग म्हणून ओरडते, कारण तिला आता ते जे डिवोर्सचं सत्य आहे ते मानिनीपर्यंत पोचूच द्यायचं नाही आणि म्हणून तिचे हे सगळे काही प्रयत्न चालू आहे आणि ती तिच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी देखील झालेली आहे। पार्थ लगेचच म्हणतो की जाऊ दे, सोड, आपण नंतर बोलू, आता मला दुसरं काम आहे। तर लगेचच रम्या जी आहे तीही म्हणते की मलाही काम करायचं, पण आता वरून लॅपटॉप वगैरे आणायचं म्हटल्यावर मला जाता येणार नाही। तर पार्थ म्हणतो हे घे, तू माझा लॅपटॉप घे आणि काम कर। असं म्हणून पार्थ आणि मानिनी त्या ठिकाणाहून निघून जातात आणि रम्याचा जो हेतू असतो तोही साध्य झालेला आहे। मानिनीला आत्तापर्यंत तरी काहीही समजलेलं नाही। आता यानंतर जीवा आणि नंदिनीची जी काल थोडीशी धुसफूस चालू होती ती आजच्या एपिसोडमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालेली आहे। दोघंही एकमेकांना बोलत आहे, तो तिचे दोष काढत आहे, ती त्याचे दोष काढत आहे, बऱ्याच गोष्टी चालू आहे, पण अगदी मजेशीर सगळ्या काही गोष्टी चालू आहे। ते पाहताना आपल्याला देखील खूप आनंद मिळत आहे, चेहऱ्यावर हसू उमटत आहे। आता हे जे काही मजेशीर बोलणं आहे ते चालू असतानाच लगेच नंदिनी म्हणते की मी आहे म्हणून टिकले, नाहीतर माझ्याऐवजी जर दुसरं कोणी असतं तर तुम्हाला घटस्फोट देऊन मोकळं झालं असतं। आता हे तिच्या तोंडून निघालेलं जे वाक्य आहे ते निघाल्यानंतर मात्र दोघंही स्तब्ध होतात, कारण हे आता असं घडणार आहे। ऑलरेडी त्यांनी डिवोर्स पेपरवर सह्या देखील केलेल्या आहे आणि लगेच जीवा म्हणतो की सॉरी, मी तुला बायको वगैरे म्हटलं, आणि तीही म्हणते की सॉरी, मीही तुम्हाला नवरा म्हणून हाक मारली, खरंच मला माफ करा। असं दोघांचा संवाद चालूच असतो। त्यानंतर दुसरीकडे पार्थही त्याच्या रूममध्ये जातो। आता जेव्हा पार्थ त्याच्या रूममध्ये जातो तेव्हा काव्या त्याला तिथे खुर्चीवर बसलेली दिसते, म्हणजे ती जरा तिचा डोळा लागलेला आहे, बसल्या बसल्यास ती डुलकी घेत आहे। आता काव्याला अचानक तिथे पाहिल्यानंतर पार्थ लगेचच विचार करतो की ह्या खरंच काव्य आहे का, की मला भास होत आहे, कारण काव्याची भास पार्थला कायमच होत असतात आणि काव्याने तसं काही कळवलेलं नव्हतं की मी येणार आहे की नाही, असं काहीही कळवलेलं नव्हतं। म्हणून पार्थला जरा शॉक बसतो आणि तो तिच्या जवळ जातो। आता जवळ गेल्यानंतर जे काही आपल्याला पाहायला मिळालेलं आहे ते खरंच खूपच रोमॅन्टिक आहे, कारण छानपैकी एक मस्त मराठी गाणं वाजत आहे आणि दोघांचे जे काही रोमॅन्टिक सीन आहे तेही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पार्थ तिच्या डोक्यामध्ये गुलाबाचं फूल काय घालत आहे, या व्यतिरिक्त दोघांची जी काही केमिस्ट्री सुरू आहे ती पाहताना खरंच खूप आनंद होत आहे आणि आपल्यालाही क्षणभरासाठी वाटतं की खरंच हे सगळं काही सत्य आहे। पण आपल्यालाही हे मान्य करावं लागेल की अजून तरी असं काही घडलेलं नाही, पुढे जाऊन कदाचित घडेलही, पण आता तरी घडलेलं नाही। आणि असं म्हणता म्हणताच पार्थ त्याच्या विश्वामध्ये रमलेला असतो आणि तितक्यात तो काव्याच्या चेहऱ्यावर आलेले जे केस आहे ते बाजूला करायला जातो। तितक्यात काव्या जोरात ओरडते की देशमुख, तुम्ही हे काय करत आहात? लगेचच पार्थ म्हणतो अरे एवढं कोणी जोरात ओरडतं का? आता मला काय माहिती तुम्ही खरंच आला आहात। मग काव्या म्हणते की खरंच म्हणजे काय खरंच, तुम्हाला काय माझे भास वगैरे व्हायला लागले की काय? असं पार्थला ते जेव्हा काव्या विचारते तेव्हा पार्थ म्हणतो छे, मला कशाला तुमचे भास होतील, पण मला असं वाटलं तर तुमचा काही फोन नाही, काही नाही, म्हणून मला असं वाटलं की तुम्ही खरंच आलात का? तेवढ्यात काव्या म्हणते हो तुम्ही पण खूपच विचित्र वागलात, तुमचा एक फोनसुद्धा आलेला नाही, एक मेसेजसुद्धा नाही। तर लगेचच पार्थ म्हणतो म्हणजे तुम्ही माझ्या फोनची, माझ्या मेसेजची वाट बघत होतात का?
तर लगेचच काव्या म्हणते की नाही तसं नाही, पण कसं सवय झाली ना तुमच्या मेसेजची फोनची म्हणून विचारलं. तर लगेचच पार्थ तिला रियालिटी दाखवून देतो की कोणाचीही सवय लागता कामा नये, कारण आता तुम्ही कदाचित विसरला आहात आपला डिवोर्स होणार आहे. हे म्हटल्यानंतर काव्याला देखील थोडा वेळ धक्का बसतो. तीही थोडीशी स्तब्ध होते आणि विचार करते की अरे हो, खरंच आपला 6 महिन्यांमध्ये डिवोर्स होणार आहे, असं त्यांचं बोलणं चालू असतं. त्यानंतर जीवा आणि नंदिनी विचार करतात की आता आपण आईवडिलांना सगळं काही जे आहे ते सांगून देऊया, कारण नंदिनी जी आहे ती खूपच डिस्परेट झालेली आहे. तिला असं वाटतं की आता सांगायचं कसं, सांगायचं तर आहे पण आता हे सांगितल्यानंतर आई बाबा रिॲक्ट कसे होतील ह्या विचाराने जीवाला बोलत असते की चल आपण लवकर खाली जाऊ. तर त्याला थोडासा वेळ लागतो म्हणून ती म्हणते इतका वेळ कोणी करतं का, आपल्याला महत्त्वाचं काम आहे तरीही तुम्हाला समजत नाही का. तर लगेचच तो म्हणतो अरे हो, जायचं कुठे. तर ती म्हणते आपल्याला आपल्या डिवोर्सबद्दल सांगायचं आहे, हे तुम्ही विसरलात का. तर लगेचच नंदिनी म्हणते मी आईशी बोलते आणि तुम्ही वडिलांशी बोला, म्हणजेच बाबांशी बोला. तर जीवा म्हणतो एक काम कर, तू बाबांशी बोल, मी आईशी बोलतो, कारण आई जर चिडली तर तुला काहीही बोलेल आणि मग तुला ते सहन होणार नाही, म्हणून मी माझ्या आईला हँडल करू शकतो, त्यामुळे तू आईशी नको बोलू, तर मी बोलतो, असं त्या दोघांचं ठरलेलं असतं. इकडे काव्य आणि पार्थनेही ठरवलेलं असतं आईबाबांसोबत बोलण्याचं. आता ते चौघजण आईबाबांशी बोलायला येतच असतात. तेवढ्यात खालून खूप मोठा आवाज येत असतो मानिनीचा आणि विक्रमचा. मानिनी म्हणत असते की आपली मुलं असं कसं करू शकतात, डिवोर्स कसं घेऊ शकतात, थोडाही ते आईवडिलांचा विचार करत नाही का, आईवडिलांना काय वाटेल, समाज काय म्हणेल, कुटुंब तुटेल, हा कोणीही विचार करत नाही का, असं ती अगदीच बोलत असते विक्रमसोबत. आणि तिचा आवाज जो आहे तो चढलेला असतो. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड संताप झालेला असतो, ती प्रचंड रागावलेली असते आणि मुख्य म्हणजे ती दुखावलेली असते. तिचं मन दुखावलेलं असतं, डोळ्यातून अश्रू येत असतात. पण विक्रम मात्र तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो की अगं आता यामध्ये आपण काय करू शकणार, ज्याचं त्याचं आयुष्य आहे, आपण कुणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ करू शकत नाही. त्यावर मानिनी म्हणते अरे आत्ता कुठे संसार सुरू झाला होता, संसार चालेल की नाही हे ठरवण्यासाठी सुद्धा मुलं वेळ देत नाही. म्हणजे काय, सरळ घटस्फोट घेतात. अरे संसारामध्ये थोड्याशा कुरबुरी प्रत्येकाच्या असतात, पण म्हणून काय डिवोर्स घ्यायचा, असं त्या दोघांचा संवाद चालू असतो. आणि हा संवाद काव्या, पार्थ, नंदिनी, जीवा हे चौघही ऐकतात. विक्रम मानिनीला लगेचच खुर्चीवर बसवतो, कारण ती खूपच चिडलेली असते आणि थोडंसं तिला डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं देखील व्हायला लागतं. पटकन तिला खुर्चीवर बसवलं जातं. त्यानंतर पार्थ आणि काव्या, जीवा आणि नंदिनी तिच्या जवळ येतात आणि लगेचच नंदिनी विचारते की आई तुम्हाला डिवोर्सबद्दल कोणी सांगितलं. त्यावर पार्थही म्हणतो की तू अशी रडू नकोस, तुला माहिती ना मला रडलेलं आवडत नाही. जीवाही तिला समजावण्याचा प्रयत्न करतो आणि काव्या देखील समजावण्याचा प्रयत्न करते. आता ह्या चौघांनाही माहीत नाही की नेमकं मानिनीला डिवोर्सबद्दल कोणी सांगितलं. त्यावर नंदिनी लगेचच पुन्हा एकदा विचारते की आई डिवोर्सबद्दल तुम्हाला कोणी सांगितलं. हे ऐकल्यानंतरच मानिनी लगेच म्हणते की आत्ता कुठे 6 महिने झाले होते लग्नाला, 6 महिन्यातच कोणी डिवोर्स घेतं का. आता ह्या एका वाक्यावरून आपल्या तर एक गोष्ट लक्षात आलेली आहे की हे जे काही तिला डिवोर्सबद्दल समजलेलं आहे हे या चौघांविषयी नसून दुसऱ्या कोणाच्या तरी बद्दल आहे, कारण यांच्या लग्नाला अजूनही 6 महिने झालेले नाही. पण नेमकं कोणाबद्दल समजलेलं आहे हे आता आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये कळणार आहे. आणि यानंतर मानिनी नंदिनी आणि काव्याला सांगत असते की आता तुम्ही दोघी माझ्या खूप जवळच्या झालेल्या आहात, तुम्ही माझ्या मुलीच आहात, माझ्या मुलांपेक्षाही मी तुम्हाला जवळचं मानते आणि मला तुम्ही कधीही सोडून जाऊ नका, असं अगदी इमोशनल होऊन त्या दोघींना ती सांगत असते. आणि दोघींनाही आता प्रश्न पडला की आपल्या डिवोर्सबद्दल जेव्हा कळेल तेव्हा या मानिनीचं काय होणार आहे. आता हे पाहणं देखील आपल्यासाठी खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल बटन देखील प्रेस करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसोबत. धन्यवाद.